तर कोकणामध्ये सध्या पर्यटन हंगाम शेवटच्या टप्प्यात आलाय आणि राज्यासह देशभरातून पर्यटक कोकणामध्ये दाखल झाले आहेत। मे महिन्यातील उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच समुद्रकिनारे गर्दीनं फुललेत। वॉटर स्पोर्ट्स, ऐतिहासिक किल्ले, मंदिर आणि अनेक ठिकाणी पर्यटकांची गर्दी बघायला मिळते। यंदाचा समुद्र पर्यटन हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचलाय। उन्हाळी सुट्ट्या देखील संपत आल्या, त्यामुळे हंगाम संपण्यापूर्वी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी करत आहेत। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सदाशिव लाडे। उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक सध्या कोकणातील समुद्रकिनाऱ्यांना पसंती देताना पाहायला मिळत आहेत। मी सध्या मालवण दांडी समुद्रकिनारी आहे आणि या ठिकाणी समुद्रकिनारा जो आहे तो पर्यटकांनी बहरून गेल्याचं चित्र दिसत आहे। या ठिकाणी विविध समुद्री जलक्रीडा ज्या आहेत त्या करण्यात पर्यटक जे आहेत ते व्यस्त असताना दिसत आहेत आणि मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते सध्या कोकणातील वेगवेगळ्या समुद्रकिनारे दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत। तुम्ही कुठून आलात आणि कशा पद्धतीने पर्यटनाचा आनंद लुटता आहात? आम्ही मुंबईवरून आलो आहोत आणि आम्ही रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे, भाटे बीच वगैरे एन्जॉय केला। काल आम्ही मालवणमध्ये होतो। मालवणमध्ये आम्ही कायाकिंग केलं, बोटिंग केली आणि आज आम्ही इकडे दांडी बीचला आलो। इथे राईड्स करतोय आणि राईड्स केल्यानंतर आम्ही राजकोट किल्ल्यावरती महाराजांच्या दर्शनाला जाणार आहोत आणि उद्या आमचा परतीचा प्रवास असणार आहे। कोकण एक्सप्लोअर करताय, कोकण कसं वाटलं तुम्हाला? खूप छान आहे कोकण, खूप आनंद येतोय, खूप मजा करतोय आम्ही सगळेजण। नक्कीच, तर मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते सध्या कोकणात दाखल झालेले आहेत आणि पर्यटनाचा आनंद त्यासोबतच देवदर्शनाचा देखील योग या ठिकाणी जुळून येताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग।